गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण आता 17व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकापर्यंत पोहोचलेलो आहोत. तर तो आपण सुरू करूया. मी स्क्रीन शेअर करतो आणि मग आपण सुरू करू. अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तत्तं कृतं च यत् असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह. स्मिताताई, तुम्ही आहात का इथे? मी स्वतःच म्हटला श्लोक. तुम्ही असले तर जरा म्हणा ना म्हणू का? श्लोक. म्हणा म्हणा, म्हणू बिलकुल म्हणा. हे बघा, स्क्रीन शेअर केलेली आहे तर म्हणा. का? अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह. इति वंडरफुल. श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे श्रद्धात्रयविभागयोगो नाम सप्तदशोऽध्यायः. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. तर बघा, याचा अर्थ असा आहे की एनिथिंग डन ॲज सॅक्रिफाईस, चॅरिटी ऑर पेनन्स, म्हणजे यज्ञ दान तप, विदाउट फेथ इन द सुप्रीम, श्रद्धापूर्वक न केलं तर ओ सन ऑफ पृथा इज इम्परमनंट. श्रद्धापूर्वक जर नाही केलं तर मग ते इम्परमनंट आहे, अनित्य आहे. इट इज कॉल्ड असत, आणि त्याला असत म्हणू आपण. ते सत्य नाही आहे आणि इट इज युसलेस बोथ इन दिस लाईफ अँड इन द नेक्स्ट. त्यामुळे श्रद्धेनीच करायला पाहिजे यज्ञदान तप. ते जर नाही केलं तर काही उपयोग नाही. गीताईमध्ये आता बघूया विनोबा आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतात. 17व्या अध्यायात जो आपण इन्क्रीज करू का याचा साईज? आता ठीक आहे, जसं आहे तसं बघू आपण. यज्ञदाने तपे कर्मे अश्रद्धेने अनुष्ठिली, बोलिली सर्वती मिथ्या, दोन्ही लोकात निष्फळ. यज्ञ यज्ञ दाने तपे कर्मे अश्रद्धेने जर अनुष्ठिली, अनुष्ठान जर त्याचं अश्रद्धेने असलं, श्रद्धा जर नसली, तर मग काय होईल की ती सर्व मिथ्या आणि दोन्ही लोकांमध्ये ते निष्फळ आहेत. त्यांचा काही उपयोगच नाही आहे. देर इज नो ऑफ नो यूज. लेट्स सी व्हॉट किशोर कुलकर्णी हॅज टू से. यज्ञ दान तप कर्म पार्थ, केले जे श्रद्धेविना ते असत, त्याचे फळही न होई प्राप्त, इहलोकी किंवा परलोकात. आपल्याला जर अश्रद्धेने काही केलं आपण, यज्ञदान तप आणि कर्म, तर त्याचं फळ आपल्याला ना इथे मिळेल ना परलोकात मिळेल. ह्या जन्मी पण नाही मिळणार आणि पुढच्या जन्मी पण नाही मिळणार. तपासी व यज्ञासी केले अपार, परी त्यात श्रद्धा नसेल लेश मात्र. न कोण्याही लोकी तयाने फळावे, तयासी असत शब्द ऐसे म्हणावे. असत शब्द म्हणजे असत असा शब्द. त्याचं जेव्हा तुम्ही ते एकत्र करता ना, असत आणि शब्द, तर असत शब्द असं होतं मराठीमध्ये सुद्धा व्याकरणाच्या नियमानुसार. ठीक आहे. तुम्ही तप आणि यज्ञ अपार केले, परंतु लेश मात्र श्रद्धा त्याच्यात नाही आहे. त्यामुळे ते कुठल्याही लोकामध्ये फळणार नाही. म्हणजे या लोकात, मृत्यूलोकात पण नाही फळणार, आणि परलोकात म्हणजे ह्याच्यानंतर जर स्वर्गात नरकात गेलो तर तिथे पण नाही फळणार. काही फरक नाही पडणार त्यांनी आपल्याला. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? हे पार्था, अश्रद्धेने केलेले हवन, दिलेले दान, आचरलेले तप आणि केलेले कर्म जे असेल, त्याला असं तसं म्हणतात. मरण पावल्यावर म्हणजे परलोकी त्याचं फळ मिळत नाही आणि इहलोकी पण नाही. ना सांडूनी हे सोये, मोडूनी श्रद्धेची बाहे, दुराग्रहाची त्राये वाढवून या. अथवा नामाचा हा मार्ग टाकून, श्रद्धेचा आधार नाहीसा करून आणि दुराग्रहाचं बल वाढवून, मग अश्वमेध कोडी कीजे, रत्ने भरोनी पृथ्वी दीजे, एकांगोष्ठी ही तपिजे तपस राहसी. मग कोट्यावधी अश्वमेध केले, रत्नांनी भरून पृथ्वीचं दान दिलं, किंवा एका अंगठ्यावर उभं राहून हजारो वर्ष तपश्चर्या केली. नामाचा हा मार्ग टाकून म्हणजे की ओम तत् सत, हे जे नाम आहे, ह्या श्रद्धेचा आधार नाहीसा करून, म्हणजे कसं आहे की आपण मागच्याच काय शिकलो होतो की आपल्या स्वतःचं जे स्वरूप आहे ते आहे, ओम स्वरूप आहे, तत् स्वरूप आहे आणि सत स्वरूप आहे. तत् म्हणजे आपल्याला ते वेगळं आहे असं वाटतं म्हणून आपण त्याला तत् म्हणतो. ब्रह्म आपल्यापेक्षा वेगळं आहे असं आपल्याला जोपर्यंत वाटतं तोपर्यंत आपण त्याचा जर
ध्यास घेतला तर इव्हेंच्युअली आपल्याला कळेल की ते तत्व म्हणजेच मी आहे. आपण जर एखाद्या गोष्टीचं चिंतन खूप केलं, अगदी साधी गोष्ट तुम्ही घ्या की तुमच्या मनामध्ये समजा एखादी गोष्ट घर करून असेल आणि त्याचा जर तुम्हाला ध्यास असेल, तर तुम्ही त्याच्याशी इतकं तादात्म्य पावता, सो यू बिकम वन विथ इट. तर समजा समजा कोणी कोणाच्या प्रेमात असेल, तर सारखं ज्याच्यावर प्रेम असेल, ज्या व्यक्तीवर, ती व्यक्ती आपल्या डोक्यामध्ये सारखी राहते. व्यक्तीचं सोडून द्या, समजा एखादा आपल्याला गोल अचीव करायचा असेल, ध्येय प्राप्त करायचं असेल, है ना, तर ते सारखं ध्येय आपल्या डोक्यामध्ये असतं. तुम्हाला विश्वास नाही बसणार की मी जेव्हा इथे व्हर्जिनिया टेकमध्ये PhD शिकत होतो, एक कोर्स मी केला होता आणि तो कोर्स मला आवडायचा. तो मी खूप शिकलो होतो, त्याच्यावर पुष्कळ चिंतन पण केलं होतं. शेवटी काय झालं माहिती आहे का, एक दिवस शेवटच्या दिवशी आम्हाला जी परीक्षा आमच्या मास्तरांनी दिली होती, की तुम्ही जाऊन हा पेपर सोडवा, इतके प्रश्न आहेत, हे सगळे तुम्ही पुस्तक उघडं ठेवून पण करू शकता, काही हरकत नाही. नाही, पुस्तक उघडं ठेवून नव्हतं होते, इट वॉज क्लोज बुक एक्झाम. पण म्हणे तुम्ही आज सकाळी जर माझ्या ऑफिसमधनं अमुक वाजता पेपर नेला, तर तेवढ्याच वाजता पुन्हा परत करा, येऊन घेऊन या पेपर. तर असं करून मी तो पेपर सकाळी 9 वाजता आमच्या मास्तरांच्या ऑफिसमधनं जाऊन पिकअप केला आणि त्याच्यावर बसून काम करायला सुरुवात केली. तर रात्री 9 वाजेपर्यंत मी त्याच्यावर काम केलं आणि सगळं व्यवस्थित छान सुंदर अक्षरात, कुठेही खाळाखोड न करता वगैरे पेपर सोडवून ठेवला होता सगळा. आणि म्हटलं आता छान पेपर आपला सुटलेला आहे, आपण आता उद्या सकाळी 9च्या आधी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन तो सबमिट करू. असं म्हणून मी घरी गेलो आणि झोपलो. यू विल नॉट बिलीव्ह की त्या रात्री झोपेमध्ये मला स्वप्नामध्ये असं लक्षात आलं की एक प्रश्न चुकीचा दिलाय, म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर चुकीचं लिहिलं आहे. तर मी सकाळी लवकर उठून 6 वाजता आंघोळ बिंघोळ करून पुन्हा एकदा ऑफिसमध्ये गेलो, तो पेपर पुन्हा बघितला, पुन्हा ते सगळं व्यवस्थित लिहिलं. म्हणजे तेवढं पान कापून टाकलं तिथनं, ते काढून टाकलं. दुसऱ्या पानावर व्यवस्थित अक्षरामध्ये पुन्हा तो प्रश्न जो आहे तो सोडवला, त्याचं उत्तर लिहिलं आणि 9च्या आधी धावत पळत जाऊन तो दिला पेपर पूर्ण. मग मास्तरांनी त्याच्यावर सही करून दिली की विक्रम व्हेरी गुड वर्क. त्यात काय त्यांना चूक कळलं काही नव्हतंच. वॉज नो मिस्टेक इन द होल पेपर. दिस वॉज रिअली एक्सलंट असं त्यांनी मला लिहून दिलं. तर त्याच्याने अर्थात, हा तेव्हा तर मी लहान होतो त्यामुळे मला खूप आनंद झाला अर्थात. सांगण्याचा उद्देश हा आहे की जर एखाद्या विषयामध्ये आपण रममाण झालो, इफ वी बिकम सो एनग्रॉस्ड आणि इन्व्हॉल्ड इन एनी सब्जेक्ट, तर त्याच्याशी आपलं तादात्म्य होतं, म्हणजे वी बिकम वन विथ इट असं होतं. तर असं आपलं काय झालेलं आहे जीवनामध्ये, वी हॅव बिकम वन विथ दिस बॉडी, नाही का. हे शरीर म्हणजे मी आहे, ह्याच्याशी माझं किती तादात्म्य आहे, हेच म्हणजे मी आहे. अच्छा, दुसरं, आता आपण ही पुस्तकं वाचून आपल्याला असं लक्षात आलं की आपण समजा चांगलं कर्म केलं तर आपल्याला चांगलं फळ मिळेल, आपण समजा वाईट कर्म केलं तर आपल्याला वाईट फळ मिळेल. म्हणजे काय की माझा जो जीवभाव आहे किंवा माझा जो कर्ता भाव आहे, त्याच्याशी माझं तादात्म्य झालं. माझं जे व्यक्तिमत्व आहे, आय ॲज अन इंडिव्हिज्युअल, त्याच्यासोबत माझं तादात्म्य झालं. तर पहिलं तादात्म्य होतं आपल्या देहासोबत. सो वी फील दॅट धिस बॉडी इज मी. देन द सेकंड इल्युजन इज, और सेकंड मिस्टेकन नोशन, की हा जीव म्हणजे मी. तर या दोन भ्रमांमधनं जोपर्यंत आपण बाहेर निघत नाही, तोपर्यंत काही खरं नाही. हे दोन भ्रमच तर आहेत. हे दोन जोपर्यंत आहेत ना, तोपर्यंत आपण त्यांच्याशी एकरूप असतो. मला खूप खात्री असते की हा देह म्हणजे मी आहे, हा जीव म्हणजे मी आहे, इंडिव्हिज्युअल, करता आणि भोगता. कारण की आय एन्जॉय दॅट. आपण जेव्हा एखादी चांगली गोष्ट करतो, तेव्हा त्याचं चांगलं फळ मिळतं ना आपल्याला. तर ते चांगलं फळ जे आहे ना, ते आपण एन्जॉय करतो. आपल्याला त्याच्यामध्ये सुख मिळतं, आनंद मिळतो. त्या सुखामध्ये आपण अडकतो. तर म्हणजे मी करता, मी सुखी, आणि जर चांगलं नाही झालं तर मी दुःखी. म्हणजे ह्या दुःखी व्यक्तिमत्वाशी किंवा सुखी व्यक्तिमत्वाशी माझं तादात्म्य झालं. तादात्म्य म्हणजे एकरूपता. तादात्म्य म्हणजे तत आत्मा.
तादात्म्य म्हणजे तत् आणि आत्मा ह्या दोन शब्दांपासून आलेला आहे. त्याच्याशी एक ऐक्य म्हणजे तादात्म्य. त्या कुठल्याही गोष्टी, कुठल्याही विचाराशी तादात्म्य, एकरूपता, इन्व्हॉल्वमेंट, असं जेव्हा होतं ना आपल्याला, त्याच्यातनं बाहेर निघणं फार कठीण असतं. तर आपल्याला आत्तापर्यंत आपण जे भ्रम आपल्या डोक्यामध्ये तयार करून ठेवलेले आहेत आणि त्याच्यासोबत तादात्म्य आहे आपलं, ते सोडून मी ब्रह्म आहे ह्याच्याशी तादात्म्य करायचं आहे. तो जो ना तो जो नामजप आहे किंवा ते जे नाम आहे ह्याच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत काय, अथवा हा नामाचा हा मार्ग टाकून म्हणजे काय की ते मी आहे ही जाणीव सोडून श्रद्धेचा आधार नाहीसा करून आणि दुराग्रहाचं बळ वाढवून. दुराग्रह म्हणजे मी जे नाही आहे ते मी आहे असा दुराग्रह करायचा आपल्याला. हाच दुराग्रह आहे ना, म्हणजे मी देह आहे किंवा मी जीव आहे हे मी जे मानलेलं आहे स्वतः, हा दुराग्रह आहे. श्रद्धेचा आधार नाहीसा करायचं म्हणजे काय की ते ब्रह्म म्हणजे मीच आहे ही श्रद्धा आपण सोडून द्यायची आणि हा देह मी आहे, हा जीव मी आहे असा दुराग्रह, याचं बळ वाढवायचं. हे केल्यानंतर जर आपण अश्वमेध कोडी कीजे रत्ने भरोनी पृथ्वी दीजे एकांगुष्टी तपीजे तप सहस्री म्हणजे कोट्यावधी अश्वमेध केले, रत्नांनी भरून पृथ्वीचं दान दिलं, किंवा एका अंगठ्यावर उभं राहून हजारो वर्ष तपश्चर्या केली तरी सुद्धा जळाशयाचे जयाशया जळाशयाचेनी नावे समुद्र ही कीजती नवे परी किंबहुना आघवे वृथा चिते. तलाव म्हणून समुद्र जरी नवे बनवले परंतु फार काय सांगावं, ते सर्व व्यर्थच आहे. खडकावरी वर्षले जैसे भस्मी हवन केले का खेव दिधले साहुलिये. ज्याप्रमाणे खडकावर पाऊस पडावा अथवा राखेत जसा होम करावा अथवा सावलीला जसं आलिंगन द्यावं, म्हणजे काय की ह्या सगळ्या इम्पॉसिबल गोष्टी आहेत. नातरी जैसे चडकणा गगना हाणीतले अर्जुना तैसा समारंभ सुना गेला चितो. अथवा अर्जुना आकाशाला चापटीने मारावं त्याप्रमाणे तो सर्व खटाटोप व्यर्थ गेला. श्रद्धे विना जर आपण कर्म केलं तर आपण काहीही केलं तरी सुद्धा ते व्यर्थ जाणार आहे. ठीक आहे ना. घाणा गाळीले गुंडे तेथ तेल ना पेंडी जोडे तैसे दरिद्र तेवढे ठेलेची अंगी. एक सेकंड हा. घाण्यामध्ये गोटे गाळले असता ज्याप्रमाणे तेल किंवा पेंड काहीच प्राप्त होत नाही परंतु स्वतःला दारिद्र्य तेवढं राहतच. तर ह्याच्यामध्ये उदाहरण कसं दिलंय पहा. घाण्यामधनं तेल कसं काढायचं ह्याचा तुम्हाला प्रोसेस माहिती आहे का? ज्या कुठल्याही बी मध्ये तेल असेल, कुठलीही बी म्हणजे आता दाण्याचं आहे, शेंगदाण्याचं तेल आहे म्हणा, किंवा आता आपण सनफ्लॉवरचं ऑइल खातो, किंवा कापसाची बी असते ना, कॉटन सीड, त्याचं पण ऑइल निघतं. कुठल्याही प्रकारची तेलाची जी बी असते, आपण काय करतो की ती तेलाची बी त्या घाण्यामध्ये दळतो बेसिकली, म्हणजे ग्राइंड होते त्याच्यामध्ये, ठीक आहे ना. आणि त्याच्यातनं तेल खाली गळतं. तर एकीकडे तेल गळतं, द लिक्विड पोर्शन इज ऑइल, आणि जी वस्तू उरते ना तिला पेंड म्हणतात. पेंड. ठीक आहे. तर ती पेंड जी आहे ना त्याच्यामध्ये ऑइल नसतं परंतु बाकी न्यूट्रिएंट्स असतात ना, तर ते जनावरांना खायला घालतात. ते जेव्हा आपण जनावरांना खायला घालतो तेव्हा मग ते सगळे न्यूट्रिएंट्स त्यांना मिळतात, म्हणजे गायींना म्हशींना वगैरे, मग त्यांचं जे दूध मिळतं ते आपल्याला मिळतं. तर अशा प्रकारे हा सगळा जुन्या काळचा प्रोसेस आहे, प्रक्रिया. तर जर आपण ह्या घाण्यामध्ये गोटे टाकले, गोटे म्हणजे दगड, तर ना तेल मिळेल न पेंड मिळेल, है ना. जर आपण श्रद्धेविना एखादं कर्म केलं, यज्ञ केला, तप केलं, दान केलं, तर तेल पण नाही मिळणार आणि पेंड पण नाही मिळणार. म्हणजे काय आहे की ह्या जन्मात पण काही सुख मिळणार नाही आणि पुढच्या जन्मात किंवा समजा स्वर्गात गेलो तर तिथेही काही सुख मिळणार नाही. स्वर्ग तर मिळणार नाहीच आहे आपल्याला. नुसतंच जर आपण कर्म केलं त्याच्यामध्ये श्रद्धा नसली तर आपल्याला, तुम्ही आता हे श्रद्धा बिद्धा आणि हे सगळं सोडून द्या, फॉरगेट अबाउट दिस. तुम्ही नुसता विचार करा की समजा एखाद्या गोष्टीमध्ये आपलं मन नसलं, एखादी गोष्ट आपल्याला नाईलाजानी किंवा आवडत नसताना सुद्धा करावी लागली, तर ती करत असताना आपल्याला थकवा येतो.
म्हणजे शरीराला जरी नाही आलं तरी मनाला थकवा येतो ना, की काही कटकट आपल्याला करावं लागतं हे. ठीक आहे. परंतु जर एखादी गोष्ट आवडत असली आपल्याला, तर त्याच्यामध्ये आपण ती कितीही जरी केली तरी सुद्धा कटकट नाही वाटत. हे शरीर थकून जाईल पण मन थकत नाही. उदाहरणार्थ, तुम्ही कुठलीही गोष्ट तुमच्या मनातली जी असेल ती तुम्ही तिचा विचार करा, की समजा तुम्हाला स्वयंपाक करायला आवडतोय, किंवा गाणं गायला आवडतंय, किंवा तुम्हाला पत्ते खेळायला आवडतंय. हं? तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर तुमची आवड असली ना, तर तुम्ही ते अगदी म्हणजे डोळे मिटेपर्यंत करत राहाल. आता लहानपणी आम्ही कॉलेजमध्ये वगैरे असताना आम्हाला कॅरम खेळायची आवड होती. तर सकाळी उठल्याबरोबर कॅरम सुरू करायचा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुट्ट्यांमध्ये, आणि रात्री 12-1 पर्यंत कॅरम खेळत राहायचा. म्हणजे केव्हा आता त्याच्यानंतर आता शक्यच नाही, फिजिकली डोळे मिटायला लागले, झोप यायला लागली, तिथपर्यंत कॅरम खेळायचं. म्हणजे काय की तुम्हाला मनाने थकवा नाही येणार. तुम्हाला ते करायची आवड आहे तुमच्या मनामध्ये, परंतु शरीर थकून जाईल ना शेवटी. तुम्ही जर एखाद्या गोष्टीमध्ये श्रद्धापूर्वक काही करतो म्हटलं, हे तर खरं ह्याच्यामध्ये फक्त आवड आहे म्हणून श्रद्धेचा भाग नाहीच आहे काही, फक्त आवडत आहे तरी सुद्धा त्याच्यामध्ये थकवा आहे. परंतु श्रद्धापूर्वक जर आपण एखादी गोष्ट केली, तर त्याच्यामध्ये आपल्याला मानसिक क्षीण तर कधीच नाही येणार, आणि शारीरिक क्षीण जो आहे ना, तो देखील आपण तितिक्षापूर्वक भोगू. म्हणजे कसं, की समजा एखादी गोष्ट आपल्याला करणं भाग, आता या अर्जुनाच्याच बाबतीत बघा ना, की अर्जुनाला त्याला हे आवडत नाहीये की आपण आपल्या गुरूंना किंवा आपल्या वडिलांच्या काकांना मारायचे, परंतु करणं तर भाग आहे. त्याला त्याच्यामध्ये शारीरिक क्षीण काहीच नाहीये. त्याने आतापर्यंत हजारो लढाया खेळल्या आहेत आणि तो जिंकला पण आहे. म्हणजे लढाई करणं हा उद्देश नाहीये. उद्देश म्हणजे हा इश्यू नाहीये, ही समस्या नाहीये. युद्ध आपण करू शकतो, युद्ध आपण अनेक केलेली आहेत, आणि अनेक युद्ध आपण जिंकलो पण आहे. परंतु आता युद्धाचा प्रसंग कसा आहे, की माझ्या गुरुलाच मला मारायचे, माझ्या वडिलांच्या काकांना मला मारायचे. त्यामुळे देर इज नो फिजिकल प्रॉब्लेम, बट देर इज ए मेंटल इश्यू. म्हणजे ह्यांना मारायला मला काही कष्ट लागणार आहे का? एक बाण सोडलं की ते मरणार. किंवा त्याच्यात शरीराला काही कष्ट नाही, परंतु मनाला कष्ट आहे. कारण अजूनपर्यंत हे युद्ध धर्मयुद्ध आहे, हे मला माझ्या स्वधर्मानुसार करणं क्रमप्राप्त आहे, भाग आहे. कारण की हे फक्त माझ्यासाठी म्हणून नाही, परंतु मला सगळ्या देशाला वाचवायचं, सगळ्या प्रजेला वाचवायचं. मी क्षत्रिय असल्यामुळे माझ्यावर माझ्या प्रजेच्या संरक्षणाचं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे, उत्तरदायित्व आहे. तर ह्या मानसिक तणावामुळे हे जे स्वधर्मरूपी कर्म आहे, ते करायला मला त्रास होतोय. ही समस्या आहे. तर जर त्याच्यामध्ये श्रद्धा व्यवस्थित असली, श्रद्धा कशामध्ये, की मी कोण आहे. आता सध्या म्हणजे मी स्वतःला अर्जुन समजतोय. म्हणजे धिस इंडिव्हिज्युअल अर्जुन हु हॅपन्स टू बी द ग्रँड नेफ्यू ऑफ भीष्माचार्य, हु हॅपन्स टू बी द डिसायपल ऑफ द्रोणाचार्य, द डुअर, पांडूचा मुलगा, कुंतीचा मुलगा. हे जोपर्यंत माझ्या डोक्यामध्ये आहे ना, सी आय एम टेकिंग माय पर्सनॅलिटी सो सिरियसली, आणि आय एम सो अटॅच टू इट. माझी श्रद्धा सध्या माझ्या देहबुद्धीमध्ये आणि माझ्या जीवभावामध्ये आहे. ही श्रद्धा म्हणजे दुराग्रह आहे. श्रद्धा कशामध्ये असायला पाहिजे, की मी ब्रह्म आहे. अशी जर श्रद्धा असली, तर मग जे काम आपण करणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला ना मानसिक ना शारीरिक क्षीण जाणवेल. ते हे करायचं. कुठलंही काम असेल तुमचं. घाण्यामध्ये गोटे गाळले असताना तेल किंवा पेंट काहीच प्राप्त होत नाही, आणि स्वतःला दारिद्र्य तेवढं राहतच. दारिद्र्य तेवढं राहतच म्हणजे काय, की आपण ते तेल तयार केल्यानंतर आपण ते विकू आणि त्यानंतर आपल्याला पैसा मिळेल ना. तर ते तर काहीच मिळणार नाही, त्यामुळे दारिद्र्य तसंच राहील. वी विल नॉट बिकम एनी रिचर दॅन वी वर बिफोर. गाठी बांधली खापरी, येथ अथवा पैलतीरी,
न सरोनी जैसी मारी उपवासी गा. पदरात बांधलेली खापरखुंटी नदीच्या अलीकडच्या तीरावरील गावात अथवा पलीकडल्या तीरावरील गावात म्हणजे पैसा म्हणून न चालल्या कारणाने उपाशी मारते. पदरात बांधलेली खापरखुंटी. हं? खापरखुंटी म्हणजे काय माहिती आहे का? आधीच्या काळामध्ये आपल्या कमरेला बायका पैसे बांधायच्या किंवा काहीतरी असं करून ते पैसे ठेवायचे आपल्या ह्याच्यामध्ये साडीमध्ये. समजा खापरखुंटी म्हणजे एक्झॅक्टली काय तुम्ही मला कोणीतरी सांगता का? खापरखुंटी म्हणजे समथिंग युजलेस असा माझा अंदाज आहे. मला असं वाटतं की मडक्याचं समजा एखादं छोटासा तुकडा असेल ना त्याला खापर असं म्हणत असतील किंवा लाकडाचा समजा एखादा तुकडा असेल. आय डोंट नो एक्झॅक्टली व्हॉट. आपण कोणातरी डोक्यावर खापर फोडलं म्हणतात ना. खापर फोडलं म्हणजे काय फोडलं? खापर म्हणजे दा- हं? दादा, माझी आजी खापरखुंटी म्हणजे तुम्ही जसं म्हणता, जो भाजलेल्या मातीचा तुकडा, तुटका तुकडा, माठ किंवा हा कवेलू, हा ती त्याचा जो खापरखुंटी. तुकडा असतो विच इज युजलेस. हा करेक्ट. म्हणजे काय की ते समजा युजलेस. पैसा समजून तुम्ही जर ते कमरेला बांधलं तर ते पैसा म्हणून नदीच्या या तीरावरच्या गावामध्ये पण नाही चालणार आहे आणि त्या तीरावरच्या गावामध्ये पण नाही चालणार आहे. म्हणजे एक्झाम्पल काय आहे की तुमच्याजवळ जर खरा पैसा नाही आहे, तुमच्याजवळ जर खापरखुंटी आहे, तर ती ह्या गावात सुद्धा पैसा म्हणून चालणार नाही आणि त्या गावात पण पैसा म्हणून चालणार नाही. म्हणजे काय की तुम्ही जे कर्म कराल ते बिना श्रद्धेने केलेलं आहे, त्यामुळे त्या कर्माचा फायदा तुम्हाला ह्या ह्या गावात म्हणजे मृत्यूलोकात, इन द रिलेटिव्ह वर्ल्ड, तिथे नाही होणार आहे. आणि त्या तीरावरच्या गावात म्हणजे परलोकात, म्हणजे मेल्यानंतर स्वर्गात जर जाणार असाल तर त्या लोकात तिथे पण होणार नाही. कारण की त्या खुंटीमध्ये पैशाची व्हॅल्यू नाही आहे ना. म्हणजे तुमच्या कर्मामध्ये त्या श्रद्धेचा शिक्का नाही. आता विनोबा काय म्हणतात की आपण ही जी नोट असते ना त्या नोटेला काय किंमत आहे? त्या नोटेवर जेव्हा शिक्का असतो म्हणजे रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नरची सही असते की मी देणाऱ्याला 100 रुपये देतो असं वचन देतो वगैरे व्हॉट एव्हर. तर तो जोपर्यंत शिक्का नसतो तोपर्यंत ती नोट म्हणजे काय कागदाचा तुकडाच आहे. आणि डिमॉनिटायझेशन जेव्हा झालं आपल्या इथे तेव्हा तर सगळ्या नोटा नष्टच झाल्या ना. म्हणजे त्याला काही उरलीच नाही व्हॅल्यू. त्याच्याने तुम्ही समजा खूप असल्या नोटा तर तिथे तुम्ही शेकोटी पेटवा आणि थोड्या वेळ तुम्हाला एक 15 मिनिटं आच येईल नंतर त्या सगळ्या नोटा जळून जातील. कोट्यावधी रुपये 15 मिनिटात जळून जातील आणि तुम्हाला काही आज पण मिळणार नाही. ह्याची तेवढी फिजिकल किंमत त्याची तेवढीच आहे. परंतु जर त्याच्यावर शिक्का असला, ती जर नोट चांगली असली तर तिला 100 रुपये व्हॅल्यू आहे. नाही का? तर कर्मावर जोपर्यंत आपल्या श्रद्धेचा शिक्का नसतो तोपर्यंत त्या कर्माला काही व्हॅल्यूच नाही, काही मूल्य नाही त्याला. देर इज नो व्हॅल्यू. तर ती व्हॅल्यू इकडल्या गावातही नाही आणि तिकडल्या गावातही नाही, उपयोगालाच येणार नाही. दॅट इज व्हॉट ज्ञानेश्वर महाराज वॉन्ट्स टू एक्सप्लेन टू अस. तैसे कर्म जाते तेणे नाही ऐहिकीची भोगणे तेथ परत्र ते कवणे अपेक्षावे. त्याप्रमाणे नामाच्या श्रद्धेशिवाय केलेल्या सर्व कर्मांनी ऐहिक भोग मिळत तर नाहीतच. ते परलोकाची कोणी आशा करावी? म्हणोनी ब्रह्मनामश्रद्धा सांडोनी की जे जो धंदा जे असो सिणू नुसधा दृष्टा दृष्टी तो. म्हणून ब्रह्मनामावरील श्रद्धा सोडून जी खटपट करायची ती राहू द्या, कारण इहपरलोकी नुसता क्षीण आहे. म्हणजे ते जर तुम्ही श्रद्धेशिवाय केलं कर्म तर तुम्ही थकून जाल, फायदा काहीच नाही होणार. ऐसे कलुष करी केसरी त्रितापरिमित त्रितापती मिरत मारी श्रीवर वीर नरहरी बोलणे तेणे. पापरूपी हत्तीचे नाश करणारे सिंह त्रिविध तापरूपी अंधकाराचे सूर्य वीरांमध्ये श्रेष्ठ असे जे श्री नरहरी श्रीकृष्ण ते असं बोलले. पापरूपी हत्तीचे नाश करणारे सिंह. बघा, हत्तीला जर नाश करायचा असेल, हत्तीला जर हरवायचं असेल तर एक सिंह कदाचित कदाचित काय नक्कीच पूर्ण पडणार नाही. हत्तीला जर असं लक्षात आलं की सिंह आपल्यावर चढाई करतं, समजा मागून समजा सिंहानी हत्तीच्या पाठीवर उडी मारली म्हणा किंवा त्याचं जाऊन
मान पकडतो असं म्हटलं म्हणा, किंवा हत्तीला सिंह कसा मारेल तुम्ही विचार करा बरं. म्हणजे समजा हत्तीच्या अंगावर सिंह चढला, हं, आणि हत्तीने समजा फक्त कोलांटी मारली, ही जस्ट टर्न्स ओव्हर, तर तो त्या हत्तीच्या शरीराखाली सिंह चिरडून मरून जाईल. त्यामुळे हत्तीला जर खाली पाडायचं असेल आणि मारायचं असेल सिंहांना, तर 2-3-4 सिंहांनी एकत्र येऊन त्याला मारावं लागेल. तर अशा प्रकारे पापरूपी जो हत्ती आहे त्याचा नाश करणारे सिंह कोण आहेत? ते कृष्ण आहेत. आपल्या पापाचा जर नाश कोणी करू शकणार असेल तर कोण करेल? कृष्ण म्हणजे प्रत्यक्ष देहरूपी कृष्ण करेल असं नाही आहे, परंतु कृष्णाने आपल्याला जी शिकवण दिलेली आहे ती शिकवण जर आपल्याला कळली आणि त्या शिकवणीनुसार आपलं जीवन जर आपण चालवलं, तर पापरूपी हत्तीचा नाश होईल. आणि हत्तीची उपमा कशी दिली आहे? कारण की आपण हत्ती एवढं पाप जमा करून ठेवलं आतापर्यंत. कृष्णाला पण माहिती आहे, ज्ञानेश्वरांना पण माहिती आहे की पापरूपी हत्ती आपण पोसून ठेवलेलं आहे. त्याला आपल्याला जर संपवायचं असेल तर त्याच्यासाठी ज्ञान पाहिजे. ज्ञान काय पाहिजे? ज्ञान हे पाहिजे की आतापर्यंत मी जो स्वतःला जीव समजत होतो आणि ह्या जीवामध्ये असलेल्या कर्ताभावानी सगळं काम करत होतो आतापर्यंतचं कर्म, ते सगळ्याच्या सगळं मिथ्या होतं. तर हे करण्यासाठी जर आपल्याला ज्ञानदृष्टी हवी असेल तर ती कोण देऊ शकते? कृष्ण देऊ शकते. म्हणून हत्तीचा जो म्हणजे पापरूपी हत्ती जो आहे तिला मारण्यासाठी जो सिंह आहे तो कृष्ण आहे. त्याच्यानंतर त्रिविध तापरूपी अंधकाराचे सूर्य, त्रिविध ताप जे आहेत ना, त्या तापांमुळे आपल्याला जे कष्ट होतात किंवा आपल्याला जो अंधकार जाणवतो, त्या अंधकाराला दूर करण्यासाठी जो सूर्य आहे तो सूर्य म्हणजे कृष्ण आहे. सगळे ताप नाहीसे होणार आपले, आधिभौतिक, आधिदैविक, आध्यात्मिक तिन्ही ताप नाहीसे होणार आहेत जर कृष्णाची कृपा झाली तर. वीरांमध्ये श्रेष्ठ असे जे श्री नरहरी कृष्ण ते असं बोलले. हम्म. त्याच्यानंतरच्या ओळीमध्ये काय म्हणतात पहा बरं ज्ञानेश्वर महाराज. तेथ निजानंदा बहुवसा, माझी अर्जुना तो सहसा, हरपला चंद्रू जैसा चांदी नेनी. चंद्र जसा चांदण्याने झाकला जातो म्हणजे तद्रूप होतो, तसा तो अर्जुन त्यावेळी अतिशय स्वानंदात एकदम तद्रूप झाला. हे सगळं ऐकल्यानंतर आपल्या आनंदामध्ये तद्रूप झाला म्हणजे ही बिकेम वन विथ तत्रूप, त्या रूपामध्ये तो एकरूप झाला. अहो संग्रामो या हा वाणिया, मापे नाराचाचिया आणिया, सुनी माप घे मवणिया जीवी तेसी. अहो धृतराष्ट्र राजा, युद्ध हा वाणी, बाणांची अग्रे हीच कोणी मापे, ती घालून तो जीवितासह मांसाचे माप घेतो म्हणजे मांसाची मोजणी करतो. युद्ध हा वाणी, बाणांची अग्रे हीच कोणी मापे, ती घालून तो जीवितासह मांसाचे माप घेतो म्हणजे मांसाची मोजणी करतो. म्हणजे किती त्यात नरसंहार झालेला आहे हे धृतराष्ट्र राजा आता काय करणार आहे? तो त्याला तर काही दिसत तर काहीच नाही, तो कशाने तोडणार आहे त्याला? युद्ध हा वाणी आणि बाणांची अग्रे हीच कोणी मापे, ती घालून. युद्ध हा वाणी बाणांची अग्रे म्हणजे काय की धृतराष्ट्राला सगळंच्या सगळं युद्ध जे आहे ते संजय त्याच्या वाणीने सांगतोय ना, त्याच्यानीच तो सगळं माप घेतोय. आयसिया म्हणजे ही इज ट्राईंग टू मेजर हाऊ मच डिस्ट्रक्शन हॅज हॅपन्ड इन द वॉर. हाऊ, जे शब्द त्याला ऐकायला येतात संजयकडनं त्याच्यानी. ऐसिया समयी कर्कशे, भोगी जत स्वानंद राज्य कैसे, आजी भाग्योदयो हा नसे आणि ठाई. पहा, आज अर्जुनाशिवाय दुसऱ्या ठिकाणी असा भाग्योदय नाही. अर्जुन तिथे आहे, तो इतका पुण्यात्मा आहे त्याच्यामुळे त्याला हे सगळं कळतं आणि त्याच्या निमित्ताने आपल्याला पण हे कळतंय. संजयो म्हणे कौरवराया, गुणा रिझो ये रिपुचिया, आणि गुरु ही हा आमुचिया सुखाचा येथ. संजय म्हणतो, हे कौरवांच्या राजा धृतराष्ट्रा, शत्रूच्या गुणांना पाहून संतोष होतो, आणि हा अर्जुन तर यावेळी आमच्या सुखाचा म्हणजे आम्हाला आत्मसुख देणारा गुरुही आहे. असं संजय सांगतोय की हा शत्रू जरी असला तरी सुद्धा आता आपला गुरु आहे, कारण की त्याच्या निमित्ताने आपल्याला हे सगळं ज्ञान मिळालं. हा न पुसता हे गोठी, तरी देवो का सोडिते गाठी, तरी कैसेनी आम्हा भेटी परमार्थेसी. हा अर्जुन जर ही गोष्ट न विचारता तर देवांनी आत्मज्ञानाच्या गाठोड्याची गाठ कशी सोडली असती? मग परमार्थाचा लाभ आम्हाला कशाने झाला असता?
ही अर्जुनाची आपल्यावर कृपा आहे की त्यांनी जर ही गोष्ट विचारली नसती तर देवानी आत्मज्ञानाची ही गाठोडं म्हणजे हे गाठोडं जे आहे आत्मज्ञानाच्या गाठोड्याची गाठ, ती गाठ कशी आहे, आपल्या सगळ्यांवरच ती गाठ बसलेली आहे बघा. आपल्याला आत्मज्ञान जे आहे ना ते कुठेतरी गाठोड्यामध्ये बंद आहे आणि त्याच्यावर गाठ आहे. गाठ कुठली आहे? आपल्याच डोक्यामधली गाठ आहे की हा देह म्हणजे मी आहे, हा जीव म्हणजे मी आहे. ह्या दोन गाठी आहेत. ह्या दोन गाठी जोपर्यंत सुटत नाहीत तोपर्यंत मी खरा कोण आहे हे मला कळतच नाही. नाही, तर ह्या आत्मज्ञानाच्या गाठोड्याची गाठ कृष्णांनी सोडली नसती जर अर्जुनाने प्रश्न विचारला नसता तर. ही अर्जुनाची आपल्यावर कृपा आहे. असं संजय धृतराष्ट्राला सांगतोय, असं मी तुम्हाला सांगतोय. असं मला ज्ञानदेव महाराज सांगतायत की अर्जुनाने हा प्रश्न जो विचारला त्याची आपल्यावर फार कृपा आहे. ह्या दृष्टिकोनातून आपण गीता वाचायला पाहिजे. सो वी रीड दिस होल थिंग विथ ग्रेट रेव्हरन्स. तर आपल्याला या गीतेमधनं काहीतरी मिळेल, सापडेल आणि राहील आपल्याजवळ, टिकेल. होतो अज्ञानाच्या अंधारा, वसंतीत जन्मवाहरा, तो आत्मप्रकाश मंदिरा आतू आणि रे. अज्ञानाच्या अंधारात जन्म मरण रूपी रस्ता आपण काढत होतो, तो आपला आत्मप्रकाश रूपी मंदिरात, त्याने आपल्याला आत्मप्रकाश रूपी मंदिरात आणलं. हं? आपण काय करत होतो? जन्म मरण रूपी रस्ता आपण कापत होतो. We were so engrossed in this material world, in this world of relativity, that we never wanted to wake up from this dream. आपल्याला या जागृत स्वप्नातून जागं होण्याची कधी इच्छा झाली नाही. ह्यालाच आपण सत्य मानत राहिलो. ह्याच स्वप्नवत अवस्थेमध्ये आपण कर्ता बनून, भोगता बनून अनेक गोष्टी करत राहिलो. पण हा अंधकार आहे. ह्याच्यातून आपल्याला अर्जुनाने प्रश्न विचारला, त्यामुळे आत्मप्रकाश रूपी दिवा आपल्याला आत्मप्रकाश रूपी मंदिरात आणलं. कोणी? कृष्णाने ह्या प्रश्नाचं उत्तर देऊन. एवढा आम्हा तुम्हा थोरू, केला येणे उपकारू, म्हणून हा व्यास सहोदरू गुरुत्वे होय. या अर्जुनाने तुम्हावर एवढा उपकार केला आहे, एवढा मोठा उपकार केलाय, म्हणून गुरुच्या नात्यानेही अर्जुन हा व्यासांचा भाऊच आहे. व्यासांनी हे सगळं लिहिलं ना. तर हा सहोदरू, सहोदरू म्हणजे भाऊ. सह उदरू म्हणजे एकाच उदरातनं दोन जर जन्माला आले तर तो सह उदर म्हणतात त्याला. सहोदर म्हणजे भाऊ आणि सहोदरी म्हणजे बहीण. ठीक आहे ना. देवीची संजयो म्हणे चित्ती, हा अतिशयो या नृपती, खुपेल म्हणून किती बोलत असो. त्याचप्रमाणे संजय आपल्या मनात म्हणतो, हा अतिप्रसंग ह्या धृतराष्ट्राच्या वर्मी लागेल म्हणून आपण किती बोलतो आहोत. बोललोय फार झालं. म्हणजे संजय जेव्हा असं सांगतो ना तेव्हा आता तुम्ही विचार करा की अर्जुन हा आपल्या शत्रूच्या सेनेचा सेनापती आहे. तर त्याचा जर उदो उदो केला संजयनी, त्याची तारीफ केली, हं? त्याची स्तुती केली तर काय होईल? धृतराष्ट्राला वर्मी लागेल ना. त्याला आणखीनच खुन्नस. तो तर शत्रू आहे आपला. त्याची महत्ता तू का बरं गातोय? व्हाय आर यू प्रेझिंग हिम? डोंट प्रेझ हिम. तर असं संजय म्हणतो. आता मी पुष्कळ बोलत नाही आता धृतराष्ट्राला आणखीन वाईट वाटेल. ऐसी हे बोली सांडली, मग येरीची गोठी आदरली, जे पार्थे का पुसिली श्रीकृष्ण ते. असं हे अर्जुनाच्या गुणवर्णनाचं भाषण संजयाने पुरे केलं आणि मग अर्जुनाने जी गोष्ट श्रीकृष्णनाथाला विचारली होती ती तिसरीच गोष्ट बोलण्यास आरंभ केला. याचे जैसे का करणे, तैसे मीही करीन बोलणे, ऐकी जो ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. संजयाने अर्जुनाचं गुणवर्णन करण्याचं सोडून अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलेली गोष्ट जसा सांगण्यात जसा आरंभ केला तसं व्याख्यान आता मी करीन, ते श्रोत्यांनी ऐकावं, असं निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. त्यामुळे आता संजयानी हा 17वा अध्याय व्यासदेवांनी ऍक्च्युली पूर्ण केला आणि ह्याच्यानंतर 18वा अध्याय आता सुरू करणार आहेत ते. तर तो आपण पुढच्या वेळेसपासून करू. परंतु आत्ता तुम्ही मला हे सांगा की ह्याच्याबद्दल, ह्या 17व्या अध्यायातल्या सगळ्या विषयाबद्दल, श्रद्धा, दान, आहार, हं, तप, कर्म, यज्ञ, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सात्विक, राजसिक, तामसिक ह्या तिन्ही प्रकारच्या कर्मांचं वर्णन केलेलं आहे.
तर जे कर्म आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जातं, मोक्षापर्यंत घेऊन जातं, ते कर्म सात्विक. परंतु ते करत असताना सुद्धा त्या सात्विक कर्माचा अहंकार आपल्याला व्हायला नको. अशा प्रकारे जर आपण राहिलो तर फार चांगले राहू. कोणाला आहे का काही प्रश्न? एनी क्वेश्चन्स एनीबडी हॅज? मी बघतो की समजा गीता प्रवचनं जर आपल्याला सापडली इथे विनोबांची, इफ वी कॅन गेट गीता प्रवचने, तर ते मी पूर्ण 17वा अध्याय तुम्हाला वाचून दाखवतो, कारण की देर इज प्लेंटी ऑफ टाइम राईट नाव. विनोबा ह्याच्याबद्दल काय म्हणतात ते आपण म्हणूया. गीता प्रवचन याचं मराठी वर्षन आहे कुठे पण? मराठी, ओके, आय फाउंड इट. गीता प्रवचन मराठी, ओके. याच्यामधला आपण 17वा अध्याय बघूया आता. लेट अस सी इफ आय कॅन गेट इट ओपन. vinobhava.org. याचं ना खूप चांगलं नाही आहे. एम सॉरी, इट्स नॉट. 16वा अध्याय, एक मिनिट. लेट मी गो इन टू 17वा अध्याय. 16वा गीता प्रवचन अध्याय 16वा सुरू आहे अजूनही. 17वा, हां. माझ्या प्रिय बंधूंनो, आपण हळूहळू टोकाकडे चाललो आहोत. 15व्या अध्यायात जीवनाचं संपूर्ण शास्त्र पाहिलं. 16व्या अध्यायात एक परिशिष्ट पाहिलं. मनुष्याच्या मनात आणि त्याच्या मनाचं मनुष्याच्या मनात व त्याच्या मनाचं प्रतिबिंब जो समाज, त्या समाजात दोन वृत्तींचा किंवा दोन संस्कृतींचा किंवा दोन संपत्तींचा झगडा चाललेला आहे. त्यातून दैवी संपत्तीचा विकास करावा ही शिकवण 16व्या अध्यायातील परिशिष्टात आपल्याला मिळाली. आज 17व्या अध्यायात दुसरं परिशिष्ट पाहायचं आहे. या अध्यायात कार्यक्रम योग असं सांगितलं आहे, असं एका दृष्टीने म्हणता येईल. गीता या अध्यायात रोजचा कार्यक्रम सुचवित आहे. नित्य क्रिया आजच्या अध्यायात पाहायच्या आहेत. आपली वृत्ती प्रसन्न आणि मोकळी राहावी असं वाटत असेल तर आपलं वर्तन बांधून घेतलं पाहिजे. आपला नित्य कार्यक्रम मी तुम्हाला हे शेअर करू शकतो खरं तर. याचं खूप क्लिअर नाही आहे बरं का. दिस इज नॉट व्हेरी क्लिअर अनफॉर्च्युनेटली. सो लेट मी शो यू. म्हणजे मला हे मी पुष्कळ वेळा वाचलंय हे, त्याच्यामुळे मला ऑलमोस्ट काय काय लिहिलंय अंदाज आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. लेट मी इन्क्रीज द साईज ऑल्सो. त्याच्याने सुद्धा कदाचित तुम्हाला बघू समजा काही बरं दिसलं तर. एक सेकंड. आपली वृत्ती प्रसन्न आणि मोकळी राहावी असं वाटत असेल तर आपण आपलं वर्तन बांधून घेतलं पाहिजे. आपला नित्य कार्यक्रम कोणत्या तरी ठराविक भूमिकेवरून चालला पाहिजे. त्या मर्यादेने, त्या एका निश्चित नियमित रीतीने आपलं जीवन चाललं तरच मन मोकळं राहू शकेल. नदी मोकळेपणाने वाहते, परंतु तिचा प्रवाह बांधलेला आहे. जर बांधलेला नसेल तर तिचा मोकळेपणा वाया जाईल. ज्ञानीपुरुषाचं उदाहरण आपण डोळ्यासमोर घेऊया. सूर्य हा ज्ञानीपुरुषांचा आचार्य आहे. भगवंतांनी प्रथम कर्मयोग सूर्या शिकवला आणि मग सूर्यापासून माणूस म्हणजे विचार करणाऱ्या मनुष्यास प्राप्त झाला. सूर्य स्वतंत्र आणि मोकळा आहे. तो नियमित आहे, ह्यातच त्याच्या स्वतंत्रतेचं सार आहे. आपल्या अनुभवाची गोष्ट आहे की ठराविक रस्त्याने फिरायला जाण्याची जर आपल्याला सवय असेल तर त्या रस्त्याकडे लक्ष न देता मनाने आपल्याला विचार करता करता फिरता येईल. रोज नवीन रस्ता जर आपण फिरण्यासाठी आपण काढू तर सगळं लक्ष त्या मार्गाकडेच द्यावं लागेल. मनाला मग मोकळीक राहणार नाही. सारांश, जीवनाचा बोजा न वाटता जीवनात आनंद वाटावा याच्यासाठी आपण वर्तन बांधून घेतलं पाहिजे. यासाठी या अध्यायात भगवान कार्यक्रम सांगून राहिलेत. आपण जन्मताच 3 संस्था बरोबर घेऊन जन्मत असतो. या 3 संस्थांचं कार्य मनुष्याने उत्तम रीतीने चालवून संसार सुखमय करावा यासाठी गीता कार्यक्रम सांगते. कोणत्या या 3 संस्था? आपल्या भोवती गुंडाळलेलं एक शरीर ही एक संस्था आहे. आपल्या आसपास पसरलेलं हे विशाल ब्रह्मांड ही अपार सृष्टी जिचा आपण एक अंश आहोत ती दुसरी संस्था. आणि ज्या समाजात आपण जन्मलो तो समाज, आपल्या जन्माची वाट पाहत असलेले आपले ते आईबाप, बहीण भाऊ, आसपासचे शेजारी पाजारी ही तिसरी संस्था. या तिन्ही संस्था आपण रोज वापरतो आणि झिजवतो. गीतेची अशी इच्छा आहे की या संस्थांची आपल्यासाठी जी झीज होते ती भरून काढण्यासाठी आपण सतत प्रयत्न करावा आणि जीवन सफल करावं. अहंकार दूर ठेवून या संस्थांसंबंधीचं हे जन्मप्राप्त कर्तव्य आपण केलं पाहिजे. हे कर्तव्य करायचं खरं, परंतु त्याची योजना कोणती? यज्ञ, दान आणि तप या तिन्हींनी मिळून जी योजना होते ही योजना होते. हे शब्द आपल्या परिचयाचे असले तरी त्यातला अर्थ आपल्याला नीट समजत नसतो. अर्थ समजून घेऊन जर जीवनात त्या गोष्टी भरून राहतील तर तिन्ही संस्थांचं साफल्य होऊन आपलं जीवन अधिक मोकळं आणि प्रसन्न राहील. हा अर्थ समजून घेण्यासाठी प्रथम यज्ञ म्हणजे काय ते आपण पाहू.
सृष्टी संस्था आपण रोज वापरतो. 100 माणसं एका ठिकाणी राहिली तर दुसऱ्या दिवशी तेथील सृष्टी बिघडलेली दिसते. तिथली हवा आपण बिघडवतो, तिथली जागा गलिच्छ करतो, अन्न खातो आणि सृष्टीही झिजवतो. सृष्टी संस्थेची ही झीज भरून काढली पाहिजे, यासाठी यज्ञ संस्था निर्माण झाली. तर यज्ञाचा उद्देश काय? सृष्टीची जी झीज होते ती भरून काढणं म्हणजे यज्ञ. आज हजारो वर्ष आपण जमिनीची मशागत करतो. भूमीचा कस कमी होतोय, आपण तिला झिजवीत आहोत. यज्ञ म्हणतो पृथ्वीचा कस परत दे, जमीन नांगर, सूर्याची उष्णता तिच्यामध्ये साठवू दे, खत घाल. झीज भरून काढणं हा यज्ञातील एक हेतू. दुसरा हेतू म्हणजे वापरलेल्या वस्तूंचं शुद्धीकरण करणं. आपण विहीर वापरतो, आजूबाजूला घाण होते, पाणी साचतं. विहिरीजवळची जी ही सृष्टी बिघडली ती शुद्ध करायची, तिथलं पाणी काढून लावायचं, चिखल दूर करायचं. झीज मरून झीज भरून काढणं, शुद्धी करणं ह्या गोष्टींबरोबरच प्रत्यक्ष काही निर्माण करायचं ही तिसरी गोष्ट यज्ञात आहे. कापड वापरलं, पुन्हा रोज सूत कातून निर्मावायचं. कापूस पिकवणं, धान्य निर्माण करणं, सूत कातणं, हीही यज्ञ क्रियाच. यज्ञात जे निर्माण करायचं ते स्वार्थासाठी नव्हे. आपण जी झीज केली ती भरून काढण्याची कर्तव्य भावना तिथे असली पाहिजे. हा परोपकार नाही आहे. आपण आधीच ऋणी आहोत. जन्मतःच आपण ऋण डोक्यावर घेऊन जन्माला आलो. हे ऋण फेडण्यासाठी जी निर्मिती करायची ती यज्ञ म्हणजे ती सेवा आहे, परोपकार नव्हे. त्या सेवेने ऋण फेडायचंय. पदोपदी सृष्टी संस्था आपण वापरतो तिची झीज भरून काढण्यासाठी, तिची शुद्धी करण्यासाठी आणि नवीन उत्पन्न करण्यासाठी यज्ञ करायचा. दुसरी संस्था म्हणजे मनुष्य समाज. आई बाप, गुरु, शिष्य, मित्र हे आपल्यासाठी मेहनत करीत असतात. हे समाजाचं ऋण फेडण्यासाठी दान सांगितलं आहे. समाजाने ऋण फेडण्यासाठी केलेला प्रयोग म्हणजे दान. दान म्हणजे परोपकार नव्हे. समाजापासून मी अपार सेवा घेतलेली आहे. मी या जगात असहाय आणि दुबळा होतो. ह्या समाजाने मला लहानाचं मोठं केलं. यासाठी मी समाजाची सेवा करायची. दुसऱ्याचं काहीही न घेता केलेली सेवा म्हणजे परोपकार. परंतु इथे समाजापासून आधीच भरपूर घेतलेलं आहे. समाजाच्या या ऋणातून मुक्त होण्यासाठी जी सेवा करायची ती सेवा म्हणजेच दान. मनुष्य समाजाला पुढे जाण्यासाठी मदत करणं म्हणजे दान. सृष्टीची झीज भरून काढण्यासाठी केलेली मेहनत म्हणजे यज्ञ. समाजाचं ऋण फेडण्यासाठी शरीराने, द्रव्याने आणि अन्नाने आणि साधनाने केलेली मदत ते दान होय. आता याशिवाय तिसरी एक संस्था आहे ती म्हणजे शरीर. तर शरीरही दिवसेंदिवस शरीराची पण झीज होत जाते ना. आपण मन, बुद्धी, इंद्रिय या सर्वांना वापरतो, झिजवतो. या शरीररूपी संस्थेत जे विकार, जे दोष उत्पन्न होतील त्याच्या शुद्धीसाठी तप सांगितलं. तप म्हणजे काय? उपवास करतो आपण ते. ठीक आहे ना? अशा तऱ्हेने सृष्टी, समाज आणि शरीर या तिन्ही संस्थांचं काम उत्कृष्ट चालेल असं वागणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण योग्य वा अयोग्य अनेक संस्था निर्माण करतो, परंतु या तीन संस्था आपण निर्मिलेल्या नाही आहेत. ह्या दैवी आहेत. त्या स्वभावतःच आपल्याला मिळालेल्या आहेत. ह्या संस्था कृत्रिम नाहीत. अशा या तीन संस्थांची यज्ञ, दान, तप या साधनांनी झीज भरून काढणं हा माझा स्वभावप्राप्त धर्म आहे. या रीतीने आपण वागू लागू तर आपली असेल नसेल ती शक्ती इथे लागेल. इतर गोष्टी करायला अवांतर शक्ती शिल्लकच राहणार नाही. सृष्टी, समाज आणि हे शरीर ह्या तिन्ही संस्था सुंदर राहण्यासाठी आपली सारी शक्ती खर्च करावी लागेल. कबीरासारखं जर आपलाही म्हणता आलं की जेव्हा तू मला आधी जी चादर दिली होती तशी मी तुला परत देऊन चाललो, नीट तपासून घे ही चादर. हं? झीनी 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 चदरिया झीनी रे झीनी, जैसी चादर तुमने मेरे को दी थी वैसी चादर मैं तुमको वापस करके जा रहा हूं. तर केवढी सफलता आहे ही. परंतु अशी सफलता प्राप्त व्हावी यास्तव यज्ञ दान तपांचा हा त्रिविध कार्यक्रम आचरला पाहिजे. यज्ञ, दान आणि तप ह्यांच्यात आपण भेद पाहिला, परंतु खरं म्हटलं तर भेद नाही आहे. कारण सृष्टी, समाज आणि शरीर या तीन अजिबात निरनिराळ्या संस्था नाहीत. हा समाज सृष्टीबाहेर नाही, हे शरीरही सृष्टीबाहेर नाही आणि तिन्ही मिळून एकच भव्य सृष्टी संस्था होते. दिस होल एंटायर युनिवर्स अपार्ट फ्रॉम अवर सेल्स इज कन्सिडर्ड टू बी इदम म्हणजे दिस. ठीक आहे ना? आपल्याला जे अनुभवायला येतं ती सृष्टी ती सगळी एकच आहे. कशी आहे? आपण प्रार्थना कुठली म्हणतो? पूर्णमदः पूर्णमिदम. म्हणजे हेही पूर्ण आहे आणि तेही पूर्ण आहे. म्हणजे काय की मी पण पूर्ण आहे आणि मला जी सृष्टी अनुभवायला येते ती पण पूर्णच आहे. आणि माझ्यामधूनच ही पूर्ण सृष्टी निर्माण होते. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेव अवशिष्यते. म्हणजे ह्याच्यातनं जी पूर्ण सृष्टी निर्माण होते ती पूर्ण सृष्टी निर्माण जरी झाली, ह्या पूर्णामधनं जेव्हा ते पूर्ण निर्माण होतं तेव्हा हे पूर्ण पूर्णच राहतं. त्यामुळे ही जी सृष्टी संस्था आहे ही सृष्टी संस्था एकच आहे. ह्याच्यामध्येच समाज पण आहे आणि व्यक्ती पण आहे, व्यष्टी पण आहे, शरीर पण आहे. दिस होल युनिवर्स एनकम्पासेस द होल
सोसायटी ॲज वेल एज माय ओन बॉडी. त्यामुळे जर आपण समष्टीसाठी सगळं काही केलं, समष्टीसाठी केलं, समष्टीच्या कल्याणासाठी केलं, तर त्याचा लाभ आपल्याला पण होतो. किती सुंदर आहे ना. यज्ञ, दान आणि तप ह्या तिन्ही गोष्टी एकच आहेत. म्हणून जो उत्पादक परिश्रम करायचा, ते जे दान करायचं, जे तप आचरावायचं, ते त्या सर्वांना व्यापक अर्थाने यज्ञच म्हणता येईल. गीतेने 4थ्या अध्यायात द्रव्य यज्ञ, तपोयज्ञ वगैरे यज्ञ सांगितलेत. गीतेने यज्ञाचा अर्थ विशाल केला आहे. ह्या तीनही संस्थांसाठी जी जी सेवा करू ती सेवा यज्ञरूपच असणार. ती सेवा निरपेक्ष असली म्हणजे झालं. ह्या सेवेत फलाची अपेक्षा ठेवत येणारच नाही. कारण आपण फळ आधीच घेऊन चुकलो आहोत. आपल्यावर ह्या तिन्हींचं ऋण आहे ऑलरेडी. समाजाचं पण ऋण आहे, सृष्टीचं पण ऋण आहे, नाही का? त्यामुळे ते ऋण तर आपण आधीच घेतलेलं आहे. त्याचं फळ आपण आधीच घेतलेलं आहे. सी, वी हॅव ऑलरेडी बॉरोड ऑल ऑफ दीज थिंग्स. म्हणजे वी हॅव बॉरोड मेनी थिंग्स फ्रॉम द युनिवर्स विच वी आर नाव ट्राईंग टू रिपे. ऋण अगोदरच शिरावर आहे, घेतलेलं परत करायचंय यज्ञाने. सृष्टी संस्थेत साम्यावस्था प्राप्त होते. यज्ञाने सृष्टी संस्थेत साम्यावस्था प्राप्त होते, आणि दानाने समाजात साम्यावस्था प्राप्त होते, आणि तपाने शरीरात साम्यावस्था राहते. अशा तऱ्हेने या तीनही संस्थांमध्ये साम्यावस्था ठेवण्याचा हा कार्यक्रम आहे. याने शुद्धी होईल, दूषित भाव नाहीसा होईल. ही जी सेवा करायची त्यासाठी काही भोगही घ्यावा लागेल. हं? भोग ही एक यज्ञाचंच अंग आहे. आता म्हणजे बघा की या भोगाला गीता आहार म्हणतं. ह्या शरीररूपी यंत्राला अन्नरूपी कोळसा दिला पाहिजे. हा आहार जरी स्वतः यज्ञ नसला तरी सुद्धा यज्ञ सिद्ध होण्याचं ते अंग आहे. आता ह्याच्यामध्ये मी फक्त थोडंसं ऍड करतो व्हॉट विनोबा हॅज सेड, की हा आहार जरी स्वतः यज्ञ नसला, हा आहार यज्ञच आहे. किंवा अन्न हे पूर्ण ब्रह्मच आहे. हा आहार म्हणजे आपल्या शरीरामधला जो वैश्वानर आहे, आपल्या जठरामधला जो जठराग्नी आहे, त्याला केलेला यज्ञच आहे. म्हणजे त्याच्यावर गेलेली आहुती आहे आहार. तरी यज्ञ सिद्ध होण्याचं अंग आहे. म्हणजे कसं आहे की उदरभरण नव्हे जाणीचे यज्ञ कर्म असं आपण म्हणतो. बगीच्यातून फुलं तोडून आणून देणे देवाच्या शिरी वाहिली ही पूजा. परंतु फुले निर्माण करण्यासाठी बगीचात मेहनत केली ती पूजाच. यज्ञ यज्ञ पुरा करण्यासाठी जी जी क्रिया करावयाची ती एक प्रकारची पूजाच होय. देहाला आहार दिला तरच देह उपयोगी पडेल. यज्ञ साधन अशी कर्मे तीही यज्ञच. गीता या कर्मांना तदर्थीय कर्म असं, यज्ञार्थ कर्म असं म्हणते. हे शरीर सेवेसाठी सदा उभं राहावं म्हणून या शरीराला जी मी आहुती देईन ती आहुती यज्ञरूपच आहे. सेवार्थ केलेला आहार पवित्र आहे. या सर्व गोष्टीच्या मुळाशी पुन्हा श्रद्धा हवी. सर्व सेवा परमेश्वरार्पण करावयाची हा एक भाव हवा. ही फार महत्वाची गोष्ट आहे. ईश्वरार्पण बुद्धी शिवाय सेवामयता येऊ शकत नाही. ईश्वरार्पणता ही प्रधान वस्तू विसरून चालणार नाही. परंतु आपल्या क्रिया ईश्वराला केव्हा अर्पण करता येतील? त्या सात्विक होतील तेव्हा. तेव्हा आपली सर्व कर्मे जेव्हा सात्विक होतील तेव्हाच ती देवाला अर्पण करता येतील. यज्ञ, दान, तप सर्व सात्विक पाहिजेत. क्रिया सात्विक कशा करायच्या ह्याचं तत्व 14व्या अध्यायात आपण पाहिलं होतं. रिमेंबर, मी तुम्हाला तो वाचून दाखवला होता अध्याय थोडासा. या अध्यायात गीता ह्या तत्वाला त्या तत्वाचा विनियोग सांगून राहिली आहे. आणि त्या तत्वाचा विनियोग कसा करायचा हे आता गीता ह्या अध्यायात सांगते. ही सात्विकतेची योजना करण्यात गीतेचा दुहेरी उद्देश आहे. हा, बाहेरून यज्ञ, दान, तपाची जी माझी विश्वसेवा चाललेली आहे तिलाच आतून आध्यात्मिक साधनेचं नाव देता यावं. सृष्टीची सेवा आणि साधना यांना दोन निरनिराळे कार्यक्रम नकोत. साधना आणि सेवा या दोन निरनिराळ्या गोष्टी नाहीतच मुळी. दोहोंसाठी एकच प्रयत्न, एकच कर्म. असं केलेलं जे कर्म ते पुन्हा शेवटी ईश्वरार्पण करायचं. सेवा अधिक साधना अधिक ईश्वरार्पणता हा योग एकाच क्रियेने साध्य झाला पाहिजे. सेवा पण झाली पाहिजे म्हणजे बाहेरून सेवा दिसायला पाहिजे, आतून साधना झाली पाहिजे, आणि श्रद्धा म्हणजे ईश्वरार्पणता, की मी हे जे करतोय हे ईश्वराला अर्पण करतोय, स्वतःसाठी मी करत नाहीये. हे एकाच क्रियेने साध्य झालं पाहिजे. यज्ञ सात्विक होण्यासाठी दोन गोष्टींची जरुरी आहे: निष्फळतेचा अभाव आणि सकामतेचा अभाव. ह्या दोन गोष्टी यज्ञात असावा. यज्ञामध्ये जर सकामता असेल तर तो राजस यज्ञ होईल. निष्फळता असेल तर तो तामस यज्ञ होईल. म्हणजे समजा आपण यज्ञ करू पण त्याचं फळ नको आहे, तर तो तामस यज्ञ होईल. म्हणजे यू आर सिम्पली गोइंग थ्रू द मोशन्स बट यू डोंट वॉन्ट एनिथिंग टू कम आउट ऑफ इट, दॅट विल बी तामस यज्ञ. आणि समजा सकामता असेल म्हणजे की जे काही निर्माण होईल ते मला पाहिजे असं जर असलं तर मग तो राजस यज्ञ होईल. सो आय वॉन्ट इट फॉर माय नॅरो सेल्फ इंटरेस्ट. सूत कातणं हा एक यज्ञ आहे. सूत कातताना जर त्यात आत्मा ओतला नसेल, चित्ताची एकात्मता नसेल, एकाग्रता नसेल,
तर तो सूत्र यज्ञ जड होईल. बाहेरून काम चाललं असताना आतून मलाचा मेळ नसेल तर ती सारी क्रिया विधिहीन होईल. विधिहीन कर्म जड होतं. विधिहीन क्रियेत तमोगुण येतो. ती क्रिया उत्कृष्ट निर्मिती करू शकत नाही. फळाची निष्पत्ती तिच्यापासून होणार नाही. यज्ञात सकामता नसली तरी उत्कृष्ट फळ त्यापासून मिळालं पाहिजे. कर्मात जर मन नसेल, आत्मा नसेल तर ते कर्म बोजारूप होईल. मग त्यापासून कुठलं उत्कृष्ट फळ? बाहेरचं काम बिघडलं तर आत मनाचा मेळ नव्हता ही गोष्ट निश्चित. कर्मामध्ये आत्मा होता. आतून मेळ ठेवा. सृष्टी संस्थेचं ऋण फेडण्यासाठी आपल्याला उत्कृष्ट फलोत्पत्ती केली पाहिजे. कर्मात फलहीनता येऊ नये म्हणून ही आंतरिक मेळाची विधियुक्तता असली पाहिजे. अशा रीतीने निष्कामता अंगी बाणून विधिपूर्वक यशस्वी कर्म हातून होईल तेव्हाच चित्तशुद्धी होऊ लागेल. चित्तशुद्धीची कोणती कसोटी? बाहेरून काम तपासून पाहायचं, बाहेरचं काम तपासून पाहायचं. ते जर निर्मळ आणि सुंदर नसेल तर चित्तही मलिन समजण्यास हरकत नाही. म्हणजे तुम्ही जर गचाळ काम केलं, पोळ्या जर तुमच्या बरोबर गोल झाल्या नाही तर याचा अर्थ आहे की तुमचं मन त्याच्यात नव्हतं. कर्मात सौंदर्य तरी केव्हा निर्माण होतं? चित्तशुद्धीपूर्वक आणि परिश्रमपूर्वक केलेल्या कर्मावर परमेश्वर आपल्या पसंतीचा, आपल्या प्रसन्नतेचा हं, असा शिक्का मारतो. प्रसन्न परमेश्वराने प्रसन्न परमेश्वराने कर्त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला म्हणजे तिथे सौंदर्य उत्पन्न होतं. म्हणजे कसं आहे की जर आपण काही कर्म करत असलो ना तर त्याचे आपल्या मागे परमेश्वराचा हात पाहिजे, शक्ती पाहिजे. आपल्या पाठीवरून परमेश्वराने हात फिरवला असला पाहिजे तरच ते कर्म उत्कृष्ट होणार. हं? सौंदर्य म्हणजे पवित्र श्रमाला मिळालेला परमेश्वरी प्रसाद. हं? मूर्ती बनवणाऱ्याला मूर्ती बनवण्यात तन्मय झालेल्या शिल्पकाराला असा अनुभव येऊ लागतो की ही सुंदर मूर्ती माझ्या हातून बनलेलीच नाहीये. मूर्तीचा आकार घडता घडता शेवटी केव्हा तरी आपोआप कुठून तरी सौंदर्य तिथे येऊन उभं राहतं. शेवटच्या क्षणी आपोआप कुठून तरी सौंदर्य तिथे येऊन उभं राहतं. हं? चित्तशुद्धीशिवाय ही ईश्वरी कला प्रगट होईल का? मूर्तीतील सारं स्वारस्य हेच की आपल्या अंतःकरणातील सौंदर्य तिथे ओतलेलं असतं. मूर्ती म्हणजे आपल्या चित्ताची प्रतिमा. आपली सारी कर्मे म्हणजे आपल्या मनाची मूर्ती होत. मन सुंदर असेल तर त्या कर्ममय मूर्तीही सुंदर होतील. बाहेरच्या कर्माची शुद्धी मनातील शुद्धीवरून आणि मनाची शुद्धी बाहेरच्या कर्मावरून पडताळून बघावी. म्हणजे बाहेरचं कर्म चांगलं होत आहे की नाही हे मनाची शुद्धी आहे की नाही हे समजण्यासाठी तुम्ही पडताळून बघा. आणि मन आपलं शुद्ध आहे की नाही हे बाहेरचं कर्म शुद्ध होत आहे की नाही हे तुम्ही दोन्ही गोष्टी एकमेकांपासून पडताळून बघा. आणखी एक गोष्ट सांगायची राहिली ती ही की ह्या सर्व कर्मांमध्ये मंत्रही पाहिजे. मंत्रहीन कर्म व्यर्थ होय. सूत कातताना या सुताने मी गरीब जनतेशी जोडला जात आहे हा मंत्र आत हवा. हा मंत्र हृदयात नसेल आणि तासनतास क्रिया केली तरी ती व्यर्थ होय. ती क्रिया चित्तशुद्ध करणार नाही. त्या कापसाच्या पिळवूतील अव्यक्त परमात्मा सूत्ररूपाने प्रगट होते. असा मंत्र त्या क्रियेत ओतून मग त्या क्रियेकडेच पहा. ती क्रिया अति सात्विक आणि सुंदर होईल. ती क्रिया पूजा होईल. यज्ञरूप सेवा होईल. त्या लहानशा धाग्याने समाजाशी, जनतेशी, अगदी जगदीश्वराशी बांधले जाल. बाळकृष्णाच्या चिमुकल्या तोंडात यशोदामाईला सारं विश्व दिसलं. तुमच्या त्या मंत्रमय सुताच्या धाग्यात त्याच्यातही तुम्हाला विशाल विश्व दिसू लागेल. अशी सेवा हातून व्हावी म्हणून आहार शुद्धीही हवी. जसा आहार तसं मन. आहार परिमित असावा. आहार कोणता असावा यापेक्षाही तो किती असावा ही वस्तू अधिक महत्वाची आहे. आहाराची निवड ही गोष्ट महत्वाची नाही असं नाही आहे. परंतु आहार घेतो तो प्रमाणात घेतो की नाही ही गोष्ट अधिक महत्वाची आहे. आपण जे खातो त्याचा परिणाम होणारच. आपण का खातो? सेवा हातून उत्कृष्ट व्हावी म्हणून. आहारही यज्ञच आहे. सेवारूप यज्ञ फलद्रूप व्हावा म्हणून आहार. आहाराकडे या यज्ञाने या भावनेने पहा. हं? तो स्वच्छ आणि शुद्ध असावा. व्यक्ती आपल्या जीवनात आहार शुद्धी किती करील याला मर्यादाच नाही. परंतु आपल्या समाजाने आहार शुद्धीसाठी तपस्या केली आहे. आहार शुद्धीसाठी हिंदुस्थानात विशाल प्रयत्न झाले. त्या प्रयोगात हजारो वर्षे गेली. त्या प्रयोगात किती तपस्या खर्ची पडली असेल ते सांगवत नाही. जगाच्या पाठीवर एक हिंदुस्थानच असा एक देश आहे की जिथे जातीच्या जाती निवृत्त मांसासन आहेत. ज्या जाती मांसासन करतात त्यांच्याही आहारात मांस ही नित्यवस्तू मुख्य वस्तू असते असं नाहीये. आणि जे मांस खातात त्यांनाही त्यात उणेपणा वाटतो. मनाने त्यांनी मांसाचा त्याग केलेलाच असतो. मांसासनाला आळा घालण्यासाठी यज्ञ रूढ झाला आणि तदर्थच यज्ञ बंद झाला.
श्रीकृष्ण भगवंतांनी तर यज्ञाची व्याख्याच बदलली. कृष्णाने दुधाचा महिमा वाढवला. कृष्णाने असामान्य गोष्टी थोड्या नाही केल्या, परंतु हिंदी जनतेला कोणत्या कृष्णाचं वेळ होतं? गोपाळ कृष्ण, गोपाळ कृष्ण हेच नाव हिंदी जनतेला प्रिय आहे. तो कृष्ण, त्याच्याजवळ असलेली गाय, त्याच्या आधारात असलेली मुरली, असा तो गायीची सेवा करणारा गोपाळ कृष्णच आबालवृद्धांच्या ओळखीचा आहे. गोरक्षणाचा मोठा उपयोग मांसासन बंद करण्याकडे झाला. गायीच्या दुधाचा महिमा वाढला आणि मांसासन कमी झालं. तरी आहारशुद्धी पूर्ण झाली आहे असं नाहीये. आपल्याला ती पुढे न्यायची आहे. बंगाली लोक मासे खातात याचं कित्येकांना आश्चर्य वाटतं, पण त्यांना दोष देणं योग्य होणार नाही. बंगालमध्ये नुसता भात असतो, त्याने शरीराचं सर्वस्वी पोषण होऊ शकत नाही. यासाठी प्रयोग करावे लागतील. मासे न खाता कोणती वनस्पती खाल्ल्याने तीच पुष्टी मिळेल ह्याचा विचार सुरू होईल. असामान्य त्यागाच्या व्यक्ती निघतील आणि असे प्रयोग होतील. अशा व्यक्तीच समाजाला पुढे नेतील. सूर्य जळत असतो जेव्हा तेव्हा कुठे जगण्यापुरती 98 डिग्री उष्णता आपल्या अंगात राहते. समाजात वैराग्याचे धगधगीत जळते सूर्य जेव्हा निर्माण होतात, श्रद्धेने परिस्थिती झुगारून बिनपंखांनी ध्येयाकाशात जेव्हा ते भराऱ्या मारू लागतात, तेव्हा कुठे संसारोपयोगी अल्पस्वल्प वैराग्य आपल्या आपल्या जीवनात येतं. मांसासन बंद करायला ऋषींनी किती तपस्या केली असेल, त्यांच्या किती प्राणार्पणे करावी लागली असतील त्यांना, याचा अशा वेळी माझ्या मनात विचार येतो. सारांश: आज आमची सामुदायिक आहारशुद्धी इतकी झालेली आहे, अनंत त्याग करून पूर्वजांनी मिळवलेली ही कमाई गमावू नका. हिंदी संस्कृतीतील ही गोष्ट बुडवू नका. आपल्याला कसं तरी जगायचं नाहीये. कसं तरी हिला जगावायचं आहे, त्याचं काम सोपं आहे. पशुसुद्धा कसं तरी जगतात. जसे पशु तसेच का आपण? पशूंमध्ये आणि आपण्यामध्ये काही फरक आहे. तो फरक वाढवणं याला संस्कृतीवर्धन म्हणतात. आपल्या राष्ट्राने मांसासन त्यागाचा महान प्रयोग केला, तो पुढे न्या. निदान ज्या भूमिकेवर आहात त्याच्या मागे तरी नका जाऊ. ही सूचना देण्याचं कारण हे आहे की हल्ली कित्येकांना मांसासनाची इष्टता वाटू लागलेली आहे. आज पौर्वात्य आणि पाश्चात्य संस्कृतींचा परस्परांवर परिणाम होतोय. यातून शेवटी भलंच होईल अशी माझी श्रद्धा आहे. पाश्चात्य संस्कृतीमुळे आपल्यातील जड श्रद्धा ढासळून जात आहे, ती चांगली गोष्ट आहे. अंधश्रद्धा ढासळली तरी काही नुकसान नाही. जे चांगलं असेल ते टिकेल, वाईट जळून जाईल. अंधश्रद्धा जाऊन तिच्या जागी अश्रद्धा मात्र उत्पन्न व्हायला नको. श्रद्धाच फक्त आंधळी असतं असं नाहीये. अंधविशेषणाचा मक्ता श्रद्धेनेच फक्त घेतला असं नाहीये. अश्रद्धा देखील आंधळी असू शकते. सो यू कॅन बी ब्लाइंडली एथिइस्ट ऑल्सो. तुम्हाला आठवत आहे का मी तुम्हाला गौतम बुद्धाची गोष्ट सांगितली की विश्वास अनुभव नसताना ठेवणं किंवा परंपरेवर श्रद्धा न ठेवणं ही फार मोठी चूक आहे. त्यामुळे श्रद्धाच फक्त अंध असते असं नाहीये. अश्रद्धा पण अंध असू शकते. हं? मांसाहारासंबंधी आज पुन्हा विचार सुरू झालाय. असं काय असेल ते असो, काही नवीन विचार निघाला म्हणजे मला आनंद वाटतो. लोक जागे आहेत, धक्के देत आहेत असंही समजतं. जागृतीची लक्षणे पाहून पाहून बरं वाटतं. परंतु जागृत होऊन डोळे चोळीत तसेच जर चालू तर पडण्याचा संभव. म्हणून पुरती जागृती येईपर्यंत, डोळस जागृती येईपर्यंत आतापर्यंत हातापायाला मर्यादा घातलेली बरी. खूप विचार करा, आडवे तिडवे चारही बाजूनी विचार करा. धर्माला विचाराची कात्री लावा. ह्या विचाररूप कात्रीने जो धर्म कातरला जाईल तो कुचकामाचाच होता असं समजलं जाईल. असं समजलं पाहिजे. जे तुकडे असे तुटतील ते जाऊ दे. तुझ्या कात्रीने जो तुटणार नाही, उलट तुझी कात्रीच जिथे तुटेल तोच धर्म खरा. धर्माला विचाराची भीती नाहीये. विचार करा, परंतु कृती एकदम करू नका. अर्धवट जागृतीमध्ये कृती कराल तर पडाल. विचार जोराने चालले तरी तूर्त आचार सांभाळा. कृतीवर संयम ठेवा. पूर्वीची पुण्याई गमावू नका. आहार शुद्धीने चित्तशुद्धी राहील. शरीरालाही बळ लाभेल. समाजसेवा नीट करता येईल. चित्तामध्ये संतोष राहील. समाजात संतोष नांदेल. या समाजात यज्ञ, दान, तप, क्रिया विधियुक्त आणि समग्र चालल्या आहेत, त्या समाजात विरोध आढळणार नाहीत. जिथे सगळीकडे हे चांगलं चाललंय तिकडे विरोध नाही आढळणार. जसं आरसे समोरासमोर असले तर ह्याच्यातील त्याच्यात दिसतं, त्याच्यातील ह्याच्यात दिसतं, त्याचप्रमाणे व्यक्ती आणि समाज ह्याच्यात बिंब प्रतिबिंब या नात्याने संतोष प्रगट होईल. माझा संतोष तो समाजाचा आणि समाजाचा तो माझा. उभय संतोष पडताळून पाहता येतील आणि ते एकरूपत आहे असं दिसून येईल. मी जर संतोष असला माझ्या मनामध्ये, म्हणजे मी जर संतोषयुक्त असलो तर समाज देखील संतोषयुक्त आहे असं मला कळेल. कारण की मी आणि तुम्ही मिळून समाज तयार होतो ना. सर्वत्र अद्वैताचा अनुभव येईल. द्वैत आणि द्रोह यांचा अस्त होईल. अशी सुव्यवस्था ज्या योजनेत समाजात राहू शकेल, अशी योजना गीता मागते आहे.
आपला रोजचा कार्यक्रम जर गीतेच्या योजनेप्रमाणे रचला तर किती सुरेख होईल. परंतु आज व्यक्तीचं जीवन आणि सामाजिक जीवन ह्याचा झगडा आहे. हा झगडा कसा दूर करता येईल ह्याची चर्चा आज सर्वत्र चाललेली आहे. व्यक्ती आणि समाज याच्या मर्यादा कोणत्या? व्यक्ती गौण की समाज गौण? श्रेष्ठ कोण? कोणी व्यक्तिवादाचे पुरस्कर्ते समाजाला जड समजतात. सेनापतीकडे एखादा शिपाई आला तर त्याच्याजवळ बोलताना सेनापती सौम्य भाषा वापरतो. त्याला तुम्हीही म्हणेल. परंतु सैन्याला तो वाटेल तसे हुकूम सोडेल. सैन्य जणू काही अचेतन, जणू ठोकळाच. इकडून तिकडे हलवावा, तिकडून तिकडे. व्यक्ती चैतन्यमय, समाज जड आहे. याचा अनुभव इथेही येत आहे पहा. माझ्यासमोर दोन तीनशे लोक आहेत, परंतु त्यांना मी रुचो वा न रुचो बोलतोय. मला सुचेल ते मी सांगतोय. तुम्ही जडच आहात जणू. परंतु माझ्यासमोर एक व्यक्ती आली तर त्या व्यक्तीचं म्हणणं मला ऐकून घ्यावं लागेल, विचारपूर्वक उत्तर द्यावं लागेल. परंतु इथे मी तासनतास तुम्हाला तिष्ठत ठेवलेला आहे. समाज जड आहे आणि व्यक्ती चैतन्यमय आहे. असा व्यक्ती चैतन्यवाद जर कोणी प्रतिपादतात तर कोणी समुदायाला महत्त्व देतात. माझे केस गेले, हात तुटला, डोळा गेला, दात पडला, एवढंच काय? एक फुफ्फुस जरी गेलं तरी मी जगतो. एक एक अवयव जड आहे. त्या एखाद्या अवयवाच्या नाशाने सर्वनाश होत नाही. सामुदायिक शरीर चाललंच आहे. अशा या दोन परस्पर विरुद्ध विचारसरणी आहेत. तुम्ही ज्या दृष्टीने बघाल तसं अनुमान काढाल. ज्या रंगाचा चष्मा त्या रंगाची सृष्टी. कोणी व्यक्तीस महत्त्व देतो, कोणी समाजास. याचं कारण समाजात जीवनार्थ कलहाची कल्पना प्रसृत झालेली आहे. पण जीवन का कलहासाठी आहे? त्यापेक्षा मरून का नाही जात? कलह हा मरण्यासाठी आहे. ह्यामुळे स्वार्थ आणि परमार्थ याच्यामध्ये आपण भेद पाडतो. परमार्थ स्वार्थ आणि परमार्थ यांच्यात भेद आहे ही कल्पना ज्या माणसाने प्रथम काढली त्याची धन्य होय. जी वस्तूच मुळी नाही तिचं अस्तित्व भासवण्याचं सामर्थ्य ज्याच्या अकलेत होतं त्याचं कौतुक करावंसं वाटतं. जो भेद नाही तो त्याने उभा केला आणि जनतेला शिकवला याचं आश्चर्य वाटतं. चिनी भिंतीचा हा प्रकार आहे. क्षितिजाला मर्यादा घालायची आणि त्याच्या पलीकडे काही नाहीच असं मानायचं, त्याच्यासारखं हे आहे. या सर्वांचं कारण आज यज्ञमय जीवनाचा अभाव आहे. त्यामुळे व्यक्ती आणि समाज यांच्यामध्ये भेद पडलेले आहेत. हं? व्यक्ती आणि समाज यांच्यात वास्तविक भेद पाडता येणारच नाही. एखाद्या खोलीचे दोन भाग करण्यासाठी पडदा लावावा आणि तो पडदा वाऱ्याने मागे पुढे झाला म्हणजे कधी हा भाग मोठा तर कधी तो मोठा असं वाटतं. वाऱ्याच्या लहरीवर त्या खोलीचे भाग अवलंबून असतात. ते भाग पक्के नाहीत. गीतेला हे झगडे माहीत नाहीत. हे काल्पनिक झगडे आहेत. अंतःशुद्धीचा फायदा पाळा अंतःशुद्धीचा कायदा पाळा असं गीता सांगते. मग व्यक्तिहित आणि समाजहित यात विरोध उत्पन्न होणार नाही. एकमेकांच्या हितास बाधा येणार नाही. ही बाधा दूर करणं, हा विरोध दूर करणं हीच तर गीतेची खूबी. गीतेचा हा कायदा अंमलात आणणारी एक व्यक्ती जरी निघाली तरी तिच्यामुळे राष्ट्र संपन्न होईल. राष्ट्र म्हणजेच राष्ट्रातील व्यक्ती. ज्या राष्ट्रात अशा ज्ञानसंपन्न आचारसंपन्न व्यक्ती नाहीत त्याला राष्ट्र कसं मानायचं? हिंदुस्थान म्हणजे काय? हिंदुस्थान म्हणजे रवींद्रनाथ, हिंदुस्थान म्हणजे गांधी, हिंदुस्थान म्हणजे अशी 5-10 नावं. हिंदुस्थानची कल्पना बाहेरचं जग या 5-10 व्यक्तींवरूनच करतं. प्राचीन काळाच्या 2-4 व्यक्ती, मध्य काळामधल्या 4-5, 5-10 आजच्या अशा घायच्या आणि त्याच्यात हिमालय, गंगा यांना घालायचं की झाला हिंदुस्थान. हीच हिंदुस्थानची व्याख्या. बाकीच्या बाकी या व्याख्येवरचं भाष्य म्हणजे सूत्राचा विस्तार. दुधाचं दही आणि दह्याचं ताक, लोणी, तूप. दूध, दही, ताक, लोणी यांचा काही झगडा नाही. दुधाचा कस त्यात लोणी किती आहे याच्यावरून समजतात, याच्यावरून मापतात. त्याचप्रमाणे त्याप्रमाणेच समाजाचा कस व्यक्तींवरून मापला जातो. व्यक्ती आणि समाज यांच्यामध्ये विरोध नाही आहे. विरोध कसा असू शकेल? व्यक्तीतही विरोध असू नये. एका व्यक्तीहून दुसरी व्यक्ती संपन्न असली म्हणून तरी काय बिघडलं? कोणीही विपन्न नसलं म्हणजे झालं. कोणीही विपन्न अवस्थेत नसो आणि संपत्ती वानाची पाहिजे ना, संपत्ती वानाची की संपत्ती वानाची संपत्ती समाजासाठी वापरली जावं म्हणजे झालं. म्हणून माझ्या उजव्या खिशात पैसे असले काय आणि डाव्या खिशात असले काय, दोन्ही खिसे माझेच आहेत. कोणीही व्यक्ती संपन्न झाली तरी त्यामुळे मी संपन्न होतो, राष्ट्र संपन्न होतं अशी युक्ती साधता येईल. परंतु आपण भेद करतो. धडे डोकी अलग होतील तर दोन्ही मरतील. व्यक्ती आणि समाज यांच्यात भेद करू नका. एकच क्रिया स्वार्थ आणि परमार्थ यांना अविरोधी कशी करायची हे गीता शिकवते. माझ्या खोलीतली हवा आणि बाहेरची अनंत हवा यांच्यामध्ये विरोध नाहीये. मी विरोध कल्पून खोली बंद करीन तर मात्र गुदमरून मरेन. मला अविरोध कल्पून खोली मोकळी करून दे की अनंत हवा आत येते. ज्या क्षणी मी स्वतःची जमीन स्वतःच्या घराचा तुकडा निराळा करतो त्याच क्षणी मी अनंत संपत्तीला पारखा होतो. माझं ते लहानसं घर जळलं पडलं म्हणजे मी माझं सर्वस्व गेलं असं म्हणून रडतो. परंतु असं का म्हणावं, का रडावं? कोती कल्पना का करायची आणि मग रडायचं?
हे 500 रुपये असं म्हटलं की सृष्टीतील अपार संपत्तीपासून मी दूर गेलो. हे 2 भाऊ माझे असं मी कल्पिलं की असंख्य भाऊ दूर गेले. हा, याचं आपल्याला भान नसतं. मनुष्य स्वतःचा किती संकोच करतो हा. मनुष्याचा स्वार्थ तोच परार्थ असला पाहिजे. व्यक्ती आणि समाज यांच्यात उत्तम सहकार्य ज्या योगे होईल असा साधा सुंदर मार्ग गीता दाखवते. जीभ आणि पोट यांच्यात काय विरोध आहे? पोटाला पाहिजे तेवढंच अन्न जिभेने दिलं पाहिजे. पोटाने पुरे म्हटलं की जिभेने बंद केलं पाहिजे. पोट ही एक संस्था, जीभ ही एक संस्था. या सर्व संस्थांचा मी सम्राट आहे. या सर्व संस्थांत अद्वैतच आहे. कुठून आणलात हा करंटा विरोध? एकाच देहातील या संस्थात जसा वास्तविक विरोध नसून सहकार्य आहे, त्याचप्रमाणे समाजाचंही आहे. समाजातील हे सहकार्य वाढावं म्हणून गीता चित्तशुद्धीपूर्वक यज्ञ दान तप क्रिया सांगते. अशा कर्माने व्यक्ती आणि समाज दोहोंचं कल्याण साधेल. यज्ञमय जीवन ज्याचं आहे तो सर्वांचा होतो. आईचं प्रेम आपल्यावर आहे असं प्रत्येक मुलाला वाटतं. त्याप्रमाणे हा पुरुष सर्वांना आपला असं वाटतं. तमाम दुनियेला तो हवा हवा असं वाटतो. असा पुरुष आपला प्राण आहे, मित्र आहे, सखा आहे असं सर्वांना वाटतं. ऐसा पुरुष तो पहावा, जनासं वाटे हा असावा असं समर्थांनी म्हटलंय. असं जीवन करण्याची युक्ती गीतेने दिलेली आहे. यज्ञमय जीवन करून पुन्हा ते सारं ईश्वरार्पण करायचं असं गीतेचं आणखीन एक सांगणं आहे. जीवन सेवामय असल्यावर आणखी ईश्वरार्पणता कशाला? परंतु सर्व जीवन सेवामय होणं ही गोष्ट पटकन आपण बोललो तरी होणं फार कठीण आहे. अनेक जन्मांती हे थोडंफार साधेल. शिवाय जरी सर्व कर्मे सेवामय अक्षरशः सेवामय झाली तरी पूजामय झाली असं नाही आहे. म्हणून ओम तत्सत या मंत्राने सारे कर्म ईश्वरार्पण करावे. सेवा कर्म संपूर्णपणे सेवामय होणं कठीण. परार्थात जाऊन परार्थात स्वार्थ येऊनच जातो. केवळ परार्थ संभवतच नाही. लेश मात्रही माझा स्वार्थ ज्याच्यामध्ये नाही असं करताच येणार नाही. म्हणून दिवसेंदिवस अधिक निष्काम, अधिक निस्वार्थ सेवा हातून व्हावी असं इच्छित जावं. सेवा उत्तरोत्तर अधिक शुद्ध व्हावी अशी इच्छा असेल तर क्रियाजात ईश्वरार्पण करा. ज्ञानदेवांनी काय म्हटलंय? हं? नाथामृत योगी वैष्णवा सादरी. मला हे बरोबर माहिती नाही, कारण की हे मला माहित नाही. योगिया सादरी जीवन कळा. नामामृत गोडी लाभली, योगिया साधली जीवन कला. हं? नामामृतातली गोडी आणि जीवन कला अलग नाहीत. नामाचा आंतरिक घोष आणि बाह्य जीवन कला दोन्हींचा मेळ आहे. योगी वैष्णव एकच आहेत. परमेश्वराला क्रिया अर्पिल्याने स्वार्थ परार्थ आणि परमार्थ एकरूप होतील. प्रथम मी तुम्ही निरनिराळे आहोत ते एक करायचे. म्हणजे तुम्ही आणि मी मिळून आम्ही झालो. आता आम्ही आणि तो यांना एक करायचं. प्रथम माझा या सृष्टीशी मेळ घालावयाचा आणि मग परमात्म्याशी घालावयाचा. हे ओम तत्सत या मंत्राने सुचवलंय. परमात्म्याची अनंत नावे आहेत. त्याच्या नावांचे व्यासांनी विष्णू सहस्रनाम केले. जे जे नाव कल्पून घ्यायचे आहे ते त्याचंच आहे. जे नाव मनात मानावं त्या अर्थाने ह्या सृष्टीत पाहावं आणि तदनुरूप जीवन रचावं. परमेश्वराचं नाव मनात आणायचं, मनात भावावयाच. हं? त्याच्या मनात भाव असला पाहिजे परमेश्वराच्या नावाचा. तेच सृष्टीत पाहायचं आणि आपण त्याप्रमाणे व्हायचं. ह्याला मी त्रिपदा गायत्री म्हणतो. उदाहरणार्थ परमेश्वराचं दयामय हे नाव जर घेतलं तर तो रहीम आहे असं मानलं तर तो दयाळू देव आता या सृष्टीत डोळे उघडे ठेवून पाहायचा. परमेश्वराने प्रत्येक लेकराला त्याच्या सेवेसाठी माता दिलेली आहे. त्याला जगण्यासाठी हवा दिलेली आहे. अशा रीतीने त्या दयामयाची सृष्टीतील दयेची योजना पाहायची आणि आपलं जीवनही दयामय करायचं. भगवद्गीतेच्या काळी परमेश्वराचं जे प्रसिद्ध नाव होतं ते भगवद्गीतेने सुचवलं. ते नाव म्हणजे ओम तत्सत हे होय. ओम म्हणजे होय, परमात्मा आहे. ह्या 20व्या शतकातही परमेश्वर आहे. स एव अद्य स उ श्वः असं दिसतंय मला इथे, पण मला क्लिअरली कळत नाही. मला तो मी खरं तर माझंच पुस्तक आणायला पाहिजे होतं. तोच आज आहे. म्हणजे जो परमात्मा तेव्हा होता तोच आजही आहे. तोच काल होता, तोच उद्या असेल. तो कायम आहे. सृष्टी कायम आहे. आणि कंबर कसून साधना करण्यासाठी मी तयार आहे. मी साधक आहे, तो देव आहे. ही सारी सृष्टी पूजा द्रव्य, पूजा साधन आहे. अशा भावनेने मी भरून राहिलो आहे. हं? अशा भावनेने मी भरून जाईन तेव्हा ओम हे अक्षर गळी उतरलं असं होईल. तो आहे, मी आहे आणि माझी साधनाही आहे. असा हा ओंकारमय अंतरी मुरला पाहिजे. ओंकार भाव अंतरी मुरला पाहिजे. साधनेत उतरला पाहिजे. सूर्य केव्हाही पहा, किरणांसह तो आहे. किरण दूर ठेवून तो कधी नसतो. तो किरणांना विसरत नाही. त्याचप्रमाणे साधना आपल्याजवळ कोणत्याही घडीला पाहिलं तरी दिसली पाहिजे. असं होईल तरच ओम हे अक्षर आपण पचवलं असं म्हणता येईल. नंतर सत
परमेश्वर सत आहे म्हणजे शुभ आहे, मंगल आहे. ही भावना मनात आणून त्याचं मांगल्य सृष्टीत अनुभवा. पहा ती पाण्याची पातळी. पाण्यातून एक पोहरा भरून घ्या. तिथे झालेला खळगा क्षणात भरून जातो. केवढी ही मंगलता, केवढी प्रीती ही. नदी खळगे सहन करत नाही. खळगे भरायला धावते. नदी वेगेनं शुद्धवती. सृष्टीरूप नदी वेगाने शुद्ध होत आहे. म्हणून सृष्टी सारी शुभ आणि मंगल आहे. माझं कर्मही तसंच होऊ दे. परमेश्वराचं हे सत नाम पचवण्यासाठी आपल्या सगळ्या क्रिया निर्मळ आणि भक्तिमय असल्या पाहिजेत. सोमरस ज्याप्रमाणे पवित्रकातून गाळून घेत, त्याप्रमाणे सर्व कर्मांचे, आपल्या साधनेचे नित्य परीक्षण करून त्यात निर्दोषत्व आणावे. उरला आहे तत्. तत् म्हणजे ते, म्हणजे काहीतरी निराळं. या सृष्टीपासून अलिप्त. परमात्मा या सृष्टीपासून निराळा आहे म्हणजे अलिप्त आहे. सूर्य उगवला म्हणजे कमळे फुलतात, पाखरे उडतात, अंधार नाहीसा होतो, परंतु सूर्य कुठेतरी दूर असतो. या सर्व परिणामांपासून तो नामानिराळा राहतो. आपल्या कर्मांमध्ये अनासक्ती राखावयाची, अलिप्तता राखावयाची, म्हणजे ते तत् नाम जीवनात उतरले. अशा प्रकारे ओम तत्सत हे वैदिक नाव घेऊन गीतेने सर्व क्रिया परमेश्वराला अर्पण करायला शिकवलं आहे. सर्व कर्मे ईश्वरार्पण करण्याचा विचार मागे 9व्या अध्यायात सांगितलाच आहे. हं? यत करोषि यदश्नासी यज्जुहोसी ददासी यत असं होतं ना. या श्लोकात हेच सांगितलं आहे. तीच गोष्ट 17व्या अध्यायात विस्तारली आहे, विवरली आहे. परमेश्वरास अर्पण करावयाची क्रिया सात्विक पाहिजे, तरच ती परमेश्वरास अर्पण करता येईल. येतं हे विशेष सांगितलंय. हे सारं खरं, परंतु एक प्रश्न आहे. ओम तत्सत हे नाव पवित्र पुरुषाला पचावायचं, पापी पुरुषाने काय करायचं? तर पाप्याच्या मुखात शोभेल असं एखादं नाव आहे की नाही? ओम तत्सत या नावात तीही शक्ती आहे. ईश्वराच्या कोणत्याही नामात असत्यातून सत्याकडे नेण्याची शक्ती असते. पापातून निष्पापतेकडे ते नेऊ शकतं. जीवनाची हळूहळू शुद्धी केली पाहिजे. परमात्मा अवश्य मदत करील. तुझ्या दुबळेपणात तुझा हात धरील. एका बाजूला पुण्यमय पण अहंकारी जीवन आणि दुसऱ्या बाजूला पापमय पण नम्र जीवन, यातून एक पसंत करा असं मला जर कोणी म्हणेल, तर मी तोंडाने बोलू शकलो नाही तरी अंतःकरणात म्हणेल की ज्या पापाने परमेश्वराचं मला स्मरण राहील ते पापच मला मिळू दे. पुण्यमय जीवनामुळे परमेश्वराची विस्मृती होणार असेल तर ज्या पापमय जीवनाने तो आठवेल तेच जीवन मला घे असं माझं मन म्हणेल. हा, याचा अर्थ असा नाही की मी पापमय जीवनाचं समर्थन करून राहिलोय, परंतु पाप तेवढं पाप नाही जेवढा पुण्याचा अहंकार पापरूप आहे. इमॅजिन. बहुभीती जाणपणा आडतो आड न यो न यो नारायणा असं तुकारामांनी म्हणणं आहे. हा, बहुभीतो जाणपणा आड न यो नारायणा असं तुकारामांनी म्हटलंय. तो मोठेपणा नको, त्यापेक्षा पापी दुःखी असलो तरी बरा. जाणते लेकरू माता लागे दुरी घरू, परंतु अजाण मुलाला आई पोटाशी धरील. स्वावलंबी पुण्यवान होणं मला नको, परमेश्वरावलंबी पापी असणंच मला प्रिय आहे. परमात्म्याचे पावित्र्य माझ्या पापाला पुरून उरण्यासारखं आहे. आपण पापे टाळण्याचा प्रयत्न करावा. ती टाळता नाही आली तरी हृदय रडेल, मन तडफडेल. मग परमेश्वराची आठवण होईल. तो कौतुक पाहत उभा आहे. त्याला म्हणा, मी पापी आहे म्हणून मी तुझ्या दारी आलो आहे. पुण्यवानाला ईश्वर स्मरणाचा अधिकार आहे, कारण तो पुण्यवान आहे. पाप्याला ईश्वर स्मरणाचा अधिकार आहे, कारण तो पापी आहे. म्हणजे ईश्वर स्मरणाचा अधिकार सगळ्यांनाच आहे. अशा प्रकारे विनोबांचं प्रवचन देखील आपण ऐकलं. ते आपण जे इतके दिवस कसरत करतो आहे शब्दांची, त्या मानाने किती सोप्या शब्दांमध्ये थोडक्यात सांगितलं बघा विनोबांनी. म्हणून ते आपले गुरु आहेत. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.